बातमी लोकसभा निवडणुकीनंतर आता सगळ्याच पक्षांकडनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे। मात्र लोकसभेप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा महायुतीत तिढा निर्माण व्हायची शक्यता आहे। त्यातच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भाजपची 288 जागांवर लढायची तयारी आहे असं म्हटलंय। तर यावेळी त्यांनी महायुतीत लढण्याचा ठाम निर्णय आहे असंही स्पष्ट केलंय। लोकशाहीत प्रत्येकाला हक्क आहे, आम्ही सगळेच महायुती म्हणून लढणार आहोत असं दरेकर म्हणाले। तर जागा वाटपाचं दिल्लीत ठरेल असं गिरीश महाजनांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपावर सगळ्यांचीच नजर आहे। भारतीय जनता पार्टीने तर 288 मध्ये निरीक्षक नेमले आहेत। पण कशासाठी नेमले आहेत तर महायुतीचे सुद्धा सहयोगी पक्षांचे उमेदवार विजयी झाले तर सरकार येणार, आणि त्यामुळे तयारी प्रत्येकाने जास्तीच करायची असते आणि ती जास्तीची तयारी न मिळालेल्या जागेवर आपले सहयोगी पक्षासाठी ती तयारी वापरायची असते। आम्ही सगळे महायुती म्हणून लढणार आहोत, त्याच्यात दुमत असायचं काही कारण नाही। तथापि दोन्ही दादांनी जी वक्तव्य केलेत, नारायण राणे साहेबांनी केले, चंद्रकांत दादांनी केलेत, ती वस्तुस्थिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये 288 जागा लढण्याची क्षमता आणि त्या ताकदीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडे आहेत। परंतु याचा अर्थ आपण लगेच 288 ठिकाणी भाजप उमेदवार उभे करणार, महायुतीचं काय होणार अशा प्रकारचा तर्कवितर्क करण्याची आवश्यकता नाही। अजून जागा वाटपाच्या बाबतीमध्ये कुठेही काही ठरलेलं नाहीये। प्रत्येक 3 पक्ष होतो आम्ही प्रमुख, बाकी मित्र पक्ष आहेत, पण प्रमुख 3 पक्ष आम्ही आमची चाचपणी करतो आहे। आणि मला असं वाटतं की एवढी गोष्ट नक्की आहे की आम्ही 3 जण एकत्रितपणे लढणार आहोत, महायुतीनंच आम्ही त्या ठिकाणी विधानसभा निवडणार आहोत। आणि जागा वाटपाचा हा विषय आहे, हा शेवटी दिल्लीला फायनल होईल। आमचे पक्षश्रेष्ठी जे आहेत ते ज्या बाबतीमध्ये शेवटी निर्णय घेतील।